शरीराप्रमाणे घर. तुम्ही जेव्हा कपडे घालता तेव्हा अनमॅच जर तुमचं दररोजचं कपडे असतील तर तुम्हाला फील होतं अरे आज काहीतरी गडबडले. पण तुम्ही मॅचिंगचे कपडे घालता तेव्हा बाहेर पडल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो. तेच घरामध्ये आहे. मी अनेक वेळा लोकांना सांगतो की घराला रंग देताना रेड, मरून आणि ब्लॅक हे तिन्ही कलर देऊ नकात. लाल काळा एकत्र केल्यानंतर मरून रंग तयार होतो. हे कलर अतिशय त्रासदायक ठरतात. लाल रंग अति तेज आणि काळा रंग तुम्हाला स्तब्धता देणारा. काळ्या रंगाची कार पार्किंग मध्ये जास्त असते. ती रिसेलला गेल्यानंतर त्याचं रनिंग कमी असतं तेव्हा कॉस्टिंग जास्त मिळतं. काळा रंग, लाल रंग हा कमी वापरावा आणि घराला रंगकाम करताना प्रत्येक खोल्यांना वेगवेगळे रंग देऊ नकात. याला पिवळा, ह्याला काळा, ह्याला निळा अजिबात देऊ नकात. याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमची पार्किंग मधली कार बघा. या कारच्या प्रत्येक दरवाजाला जर आपण वेगवेगळा रंग असता, या दरवाजाला काळा, याला पिवळा, याला निळा, तर तुम्ही अशी कार विकत घ्याल का? नाही विकत घेणार. इट्स अ ट्रू. हेच लॉजिक तुमच्या घराला आहे. जर तुमच्या घराच्या प्रत्येक खोल्यांमध्ये वेगवेगळे रंग असतील तर तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं मन हे वेगवेगळ्या पद्धतीने काम करेल. एकसंधता, एकत्र कुटुंब पद्धती ही विभक्त होते वेगवेगळ्या रंगाने. त्यामुळे एकच कलर तुमच्या घराला द्या. ऑफ व्हाईट, ग्रे किंवा तुम्ही लाईट पिस्ता कलर देऊ शकता. बरोबर. म्हणजे वास्तूच्या दृष्टीने खरं तर रंगांचंही खूप महत्त्व आहे. आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची सरांकडून, पण आता आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज बोलतोय की वास्तुदोषावर साधे सोपे उपाय कसे करावेत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख. आपल्यासाठी कोल्हापूरवरून डॉक्टर सुलोचना मोटे यांचा फोन आलेला आहे आणि त्या आपला अनुभव जो आहे सरांविषयी तो आता शेअर करणार आहेत. सुलोचना ताई बोला. माझं नाव सुलोचना अशोक मोटे आहे. माझे गाव पतंगोली तालुका अथवा जिल्हा कोल्हापूर आहे. ज्यावेळी मकरंद सरदेशमुख सरांनी माझ्या घरी येऊन वास्तू प्लॅन बनवून दिला त्याप्रमाणे मी माझे घर बांधले आहे. तेव्हापासून माझ्या घरी सुख शांती आणि आनंदाने माझ्या घरी एकदम प्रवेश केला आहे आणि प्रत्येक गोष्टीत मला येत आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे माझ्या मुलीचे लग्न ठरत नव्हते, तेही अचानक ठरले. ते फक्त मकरंद सरदेशमुख सरांच्या आनंदी वास्तू तथास्तूमुळे शक्य झाले आहे. आम्ही रोज सकाळी रेडिओवरचा वास्तू तथास्तू हा कार्यक्रम नेहमी ऐकतो. सरांची व्हिजिट 6 महिन्यापूर्वीच झाली होती. हा अनुभव मला 6 महिन्याच्या आतच आला आहे. त्यामुळे मी माझे सरांचे खूप आभार मानते आणि त्याचबरोबर त्यांच्या जन्मदिनाच्या फोन माता पित्याचे मी मनापासून ऋणी आहे. मी आता खूप सुखी जीवन जगत आहे. मला सिव्हिल इंजिनियर जावई मिळाला आहे. त्यामुळे माझी मुलगी खूप खुश आहे. माझे सर्व कुटुंब आनंदी जीवन जगत आहे. हे सर्व मकरंद सरदेशमुख यांच्या वास्तू तथास्तूमुळे शक्य झाले आहे. धन्यवाद सुलोचना ताई. खूपच छान अनुभव सुलोचना ताईंनी इथे आपल्याशी शेअर केलाय सर, की तुम्ही त्यांच्या इथे वास्तू व्हिजिट केली आणि आता खरंच एक खूप छान सुखी आयुष्य ते आता जगतायत असं त्या म्हणतायत. एक चांगला जावई आणि अख्खं घर जे आहे ते त्यांचं खूपच सुखी झालंय. त्यांची मुलगी इथे मुंबईमध्ये कॉन्स्टेबल आहे. तिचं लग्न ठरलं, छान जावई मिळाला. असे हजारो लोक आहेत की या मार्गदर्शनामुळे म्हणजे मी यामध्ये मला 1% देखील श्रेय देत नाही. 18 महर्षींनी जे वास्तुशास्त्र लिहून ठेवलेलं आहे त्या वास्तुशास्त्राचे हे सगळे गुण आहेत. मी एक त्यातला मीडिएटर आहे, एक छोटासा अभ्यासक आहे की या सर्व गोष्टींमध्ये इतके लिहिलेलं आहे तर याचा फायदा घेतला पाहिजे. यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यात बदल चांगले होतात आणि सगळे मार्गातले अडथळे दूर होतात. अनेक लोक विचारतात वास्तू व्हिजिट केल्यानंतर किती दिवसात रिझल्ट मिळेल. मी सांगतो की वास्तू व्हिजिट करणे किंवा वास्तुशास्त्र करणे म्हणजे काही मॅजिक नाहीये, जादू नाहीये की आपण राक्षस नाही, देव नाही, असा हात केला की तलवार आली, हातात फळांचा ट्रे आला. नाही, हे काय करतं शास्त्र, तुमच्या मार्गातले अडथळे दूर करतं. मार्गातले अडथळे दूर झाले की तुमचं सगळं सोपं होऊन जातं. करेक्ट आहे. आपण मेडिसिन घेतो, औषध घेतो, गोळी घेतो,
कुठले चमत्कार करतो का, आपण मार्गातले अडथळे दूर करतो. असं हे सुंदर वास्तुशास्त्र, सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. बरोबर. सर, आपलं वास्तू विजिट आणि पत्रिका मार्गदर्शनासाठी जी आपली अपॉइंटमेंटची प्रोसेस आहे ती कशी आहे आणि प्रेक्षकांनी तुम्हाला कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करावा? हो, माझ्या ऑफिसला तुम्ही फोन करून वास्तू व्हिजिटसाठी, पत्रिकेसाठी नाव नोंदणी करू शकता. प्रथम म्हणजे वास्तू कन्सल्टन्सीला मी महाराष्ट्र, भारत सर्व ठिकाणी, परदेशात देखील वास्तू कन्सल्टन्सीला मी स्वतः जातो. तुमच्या घरी येऊन वास्तू बघून संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. अनेक प्लॉटिंगच्या स्कीम, फ्लॅटच्या स्कीम, मोठमोठे बिल्डर्स यांना मी वास्तू कन्सल्टन्सी देतो. नवीन स्कीम बांधताना जागा विकत घेण्यापासून ते अगदी त्याच्या वास्तुशांतीपर्यंत सगळं मार्गदर्शन माझ्याकडनं चालतं. माझं ऑफिस सदाशिव पेठेमध्ये आहे, SP कॉलेजच्या शेजारी लोकमान्य नगर येथे. ऑफिसचा ॲड्रेस आहे वास्तू तथास्तू, बिल्डिंग नंबर 48, लोकमान्य नगर, सदाशिव पेठ, पुणे. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 9822773336. वेबसाईट वास्तुतथास्तु.com. तुम्हाला अपॉइंटमेंटनुसार यावं लागेल, कारण काय होतं की वास्तू कन्सल्टन्सीला मी असिस्टंट किंवा शिकाऊ कामगार हाताखाली वापरत नाही. लहान झोपडी असू दे किंवा राजाचा महाल असू दे, वास्तू कन्सल्टन्सीला मी जातो आणि त्या व्यक्तीला संपूर्ण योग्य पद्धतीने वेळ देऊन समस्यांचं निराकरण करून मला असलेलं ज्ञान आणि देवाच्या कृपेने त्यांच्या सर्व गोष्टी मार्गी लावण्यासाठी जे जे काही मार्गदर्शन आहे ते मी नक्कीच करतो. आणि त्यामुळे तुमच्या मार्गातले अडथळे दूर होतात आणि कल्याण हे आपोआप व्हायला सुरुवात होऊन जातं. त्यामुळे आता तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून नाव नोंदवा. TV वरती नंबर्स येत आहेत. आणि अधिक माहितीसाठी आणि ज्ञानी होण्यासाठी माझी वेबसाईट बघा वास्तुतथास्तु.com. कमीत कमी 150 ते 200 वास्तूच्या टिप्स त्यावरती आहेत. नक्की बघा वास्तुतथास्तु.com. बरोबर. सर, जसं आता आपण मगाशी बोलत होतो की रंगसंगती कितपत महत्त्वाची असते वास्तूसाठी, त्याचप्रमाणे कशा पद्धतीने आपण वस्तू ठेवायच्या घरामध्ये हे कितपत महत्त्वाचं असतं. कारण अनेक वेळेला असं पाहायला मिळतं की TV जो असतो तो आपण चुकीच्या दिशेला ठेवतो. बरोबर. आणि कारण आपली जी बसण्याची पोझिशन असते ती आपण त्या बाजूला फेस करून बसतो, त्यामुळे अनेक दोष उत्पन्न होतात. छान प्रश्न विचारलास तू, कारण इथे चूक होते. बरोबर. TV जिथे येतो तिथे माणसाचं तोंड होतं. बरोबर. TV जो आहे तो ऑलमोस्ट लोकांना माहिती आहे की त्यात अग्नितत्व आहे. मग दक्षिणेला TV लावायचा हा प्रघातच सुरू झालाय. दक्षिण दिशेला कृपया TV लावू नका. तुम्ही योग्य करताय की दक्षिणेला अग्नितत्व कार्यरत आहे, मग तिथे TV अग्नितत्वाचा एलिमेंट असल्यामुळे तिथे लावतोय. तत्व बॅलन्स होतंय पण तुमच्या शरीरातलं तत्व बिघडतंय. कारण काय होतं, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, देव दिशा उत्तर आणि पूर्व आहे. या शुभ दिशांकडे आपण तोंड करून बसणं महत्त्वाचं आहे. आणि या दिशांकडे आपण तोंड केल्यामुळे आपल्याला सगळी एनर्जी पॉझिटिव्ह मिळते. आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून ऐकतो दक्षिण दिशा ही तोंड करून बसण्यासाठी निषिद्ध आहे. मग TV दक्षिणेला लावला की दररोज नाश्ता दक्षिणेला तोंड करून, जेवण दक्षिणेला तोंड करून, मुलं पोगो कार्टून बघतायत दक्षिणेला तोंड करून. दररोजचा 1 तास 2 तास म्हणलं तरी 365 दिवस आणि पुन्हा 50 वर्ष तुम्ही सतत दक्षिणेला तोंड. म्हणजे अशुभ ऊर्जा तुमच्या शरीर खेचतंय आणि तुम्ही संपत जाताय. तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतो. म्हणून पहिल्यांदा दक्षिणेतले TV काढा. मध्य पूर्व दिशेला देखील अग्नी आहे, कारण पूर्वेमध्ये अग्नी आणि आग्नेयेला पण अग्नी आहे. पूर्वेला ज्योतस्वरूप, आग्नेयेला ज्वाळा स्वरूप. त्यामुळे तुमचा TV पूर्वेला पाहिजे. तुम्ही बसताना पूर्वेला तोंड करा, नाही तर दक्षिणेला तोंड करून बसलात तर प्रॉब्लेम वाढत जाणार. आज नाही 2-3 वर्षांतरी त्याचे बॅड इफेक्ट सुरू होणार. त्यामुळे पूर्व दिशेला TV लावणं खूप महत्वाचं आहे. सर, आता जसं आपण वस्तूंविषयी बोलतोय तसं एक आपल्या घरातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे देवघर असतं. हो, बरोबर. आणि अनेक वेळेला अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतं की देवघरच लावलं जात नाही घरामध्ये. की काही वेळेला असंही मी पाहिलंय की जेव्हा आपण रेंटल घर घेतो त्यावेळेला जे आधीचं देवघर असतं तेच वापरलं जातं किंवा ते धुळखात तसंच पडलेलं असतं. बरोबर. ऍक्च्युली देवघर जे आहे ते देवघर खूप घरात महत्वाचं ठरतं. घराच्या ईश तत्व ईशान्येला आहे, त्यामुळे देवघर असावं. देवघरामध्ये महत्वाची गोष्ट लाकडी देवघर चालेल. तुम्ही संगमरवरी देवघर देखील तुम्ही ठेवू शकता, पण देवाला रबर, प्लास्टिक, क्लाच, प्लायवूड अशा पद्धतीचं देवघर नसावं. काळा कडप्याचं देखील देवघर नसावं. घराच्या ईशान्य, उत्तर किंवा मध्य पूर्व या ठिकाणी देवघर चालतं. आणि त्याचप्रमाणे मला देवाच्या बाबतीतला विषय म्हणला तर खूप महत्वाचा आहे.
यामध्ये आता देवाचे फोटो घरात कुठे असावे, कसे असावे आणि किती असावे. तर मी कृपया सगळ्यांना नम्र विनंती करतो की तुम्ही जेव्हा देवदर्शनाला जाता तेव्हा तिथून प्रसाद घेऊन या, देवाच्या नावाची ती पावती फाडा, पण फोटो घेऊन येऊ नका. मी एका घरातून 57 फोटो एका भिंतीवरचे काढलेले आहेत. 57 फोटो आहे माझ्याकडे. कधी पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअपला सेंड करू शकतो. तर त्या ठिकाणी इतकी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते की एक देवाचा फोटो आणि 100 देवाचे फोटो, आशीर्वाद तेवढेच मिळणार आहेत. परंतु त्यातून बाहेर पडणारी पॉझिटिव्ह पॉवर तुमचं मन असंतुलित करू शकतं. तुम्ही प्रयत्न करायचा असेल तर देवळात जा. तुम्ही देवळामध्ये 3 ते 4 तासाशिवाय जास्त बसू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये तासाभरात बाहेर पडतो. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉवर ही अति झाली की आपल्याला त्रास होतो. पाणी पिण्यापुरतं चांगलं आहे, पण जर सुनामी आली तर माणूस बुडतो. अग्नीचं पण तसं आहे. उब देणारा अग्नी हा आपल्याला चांगला आहे, पण दाह जर झाला काय होतं, त्रास होतो. त्या पद्धतीने देवाचे फोटो जे आहेत ते अतिशय कमी प्रमाणात फक्त देवघरात असावे. देवामध्ये भरपूर पावित्र्य, मोठमोठ्या ठिकाणी असे फोटो घरात सगळीकडे लावून ठेवू नका. बरं सर, देवाचं आणि देवघराचं खूप जास्त महत्व आहे. बरोबर, आपल्याला याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची, पण आपल्यासाठी साताऱ्याहून स्वाती यांचा फोन आलाय. स्वाती, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार स्वाती. स्वाती ताई, तुमचा आवाज येत नाहीये व्यवस्थित. एक दरवाजा उत्तरेला आहे आणि एक दरवाजा पूर्वेला आहे. तर पूर्वेचा जो दरवाजा आहे ना तो ईशान्य कोपऱ्याच्या अजून आहे आणि त्याच बाजूला बाहेर ईशान्य कोपऱ्याच्या बाहेरच्या बाजूला बाथरूम आहे, टॉयलेट आहे. टॉयलेट कुठे येतं तुमचं? ईशान्य कोपऱ्याच्या बाजूला. बरं, आता प्रॉब्लेम काय चालू आहे तुमचा? घरामध्ये आजारपण, त्रास, वादविवाद, भांडणे सगळं चालू आहे. ईशान्य दिशेचं टॉयलेट म्हणजे आपण देवतत्वाच्या ठिकाणी येणारं अशुभ जागा, त्यामध्ये त्यांना बदल करून घेणं खूप महत्वाचं आहे. टॉयलेट हे पश्चिम दिशेला असावं. वेस्टेज गोइंग टू वेस्ट साइड म्हणजे पश्चिमेला टॉयलेट असावं. तुम्ही वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या म्हणजे योग्य ठिकाणी टॉयलेट कुठे असावं. आणि ईशान्य दिशेतलं टॉयलेट हे आजारपण आणणारं, त्रास घडवणारं, मनस्ताप आणि अपयश देणारं आहे. कारण देवस्थान, ईश तत्व, कॉस्मिक एनर्जीचा टॉवर त्या ईशान्य दिशेला आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी, तो पॉझिटिव्ह एनर्जीचा स्रोत ईशान्य दिशेतून मिळत असतो घरातलं सगळंच चांगलं होण्यासाठी. आणि तो टॉयलेटमध्ये जातोय म्हणल्यानंतर घरात चांगलं घडणार नाही. ते अतिशय चुकीचं आहे. यांचा उत्तर आणि पूर्वेचा एंट्रन्स आहे. घराला 2 दरवाजे. शुभ दिशांमध्ये कधीही 2 दरवाजे ठेवू नये, एकच दरवाजा ठेवावा. एका घराला जर 2 दरवाजे असतील तर बाहेरून येणारा माणूस काय बघतो, अरे हे कुठे राहतायत नक्की, हा पण दरवाजा आहे, तो पण, ही द्विधा मनस्थिती. तर हे तुमच्या भाग्यलक्ष्मीला देखील असंच होतं. तुमच्या घरात येणारी भाग्यलक्ष्मी तुमचा शुभ दरवाजा बघून प्रवेश करते. त्यामुळे एकच दरवाजा अतिशय सुंदर, नेटका, बाहेरच्या व्यक्तीला आकर्षणारा असा ठेवला पाहिजे. बरोबर. देव आणि देवाचं महत्व आणि त्याच विषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण आता आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सर देशमुख. सर, आता मी जसं म्हणाले की देवघर खूप महत्वाचं असतं. काही जण नास्तिक असतात आणि आपण त्याविषयी आपण काही बोलू नाही शकत किंवा आपण त्यांना त्या ह्याच्यामध्ये कन्वर्टही नाही करू शकत. ते त्यांचे विचार असतात. पण मग तरी सुद्धा घरामध्ये जेव्हा देवघरच नसतं त्यावेळेला कोणते प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात किंवा मग देवघराचं काय महत्व आहे? हो, ऍक्च्युअली कसं आहे, तुमचं श्रद्धास्थान ज्यामुळे आपण इथे पृथ्वी तत्वावर आहोत तर त्याचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये छोट्या स्वरूपात तरी हवंय. आणि देवघर असल्यामुळे आपल्याला नतमस्तक होण्याची एक आपोआप सवय लागते. माणूस कुठेही झुकत नाहीये म्हणल्यानंतर प्रॉब्लेम मानेचे तयार होतात. नमस्कार वाकून, डोके टेकून यासाठी की तुमचं शरीर पूर्ण भूमीला नतमस्तक होतं आणि तुमचा जो पाठीचा मणका आहे तो छान काम करतो. देवघर खूप महत्वाची गोष्ट आहे. ईशान्य दिशेमध्ये देवघर असावं. पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला असावं. 12 मार्चला जो कार्यक्रम माझा पुढचा आहे
तर त्यावेळी मी देवघराच्या बाबतीत संपूर्ण व्यवस्थित माहिती अजून देणार आहे. परंतु आता पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला पाहिजे. देवघराला मी मगाशी सांगत होतो की प्लास्टिक, काचेचं, रबराचं, प्लायवूडचं देवघर चालत नाही. एकतर भक्कम शीसम, सागवान किंवा संगमरवरी मार्बलचं देवघर असावं. या बाबतीतली अजून भरपूर माहिती पुढच्या कार्यक्रमात घेऊयात. सर, असं अनेक वेळेला पाहायला मिळतं की फायनान्शियल जी आपली स्थिती असते ती अगदी व्यवस्थित असते. म्हणजे पैसा तर घरात येत असतो किंवा आपल्या सगळ्या गरजाही पूर्ण होत असतात, पण तो पैसा टिकत नसतो. तर हे कशामुळे नेमकं होतं? महत्वाचा प्रश्न. आणि बहुतेक 99.99 घरामध्ये श्रीमंत असो गरीब असो पैसा येतो, टिकत नाही. कॉमन प्रश्न आहे. तर मगाशी मी सांगितलं की उत्तर दिशेतून आपल्याला पैसा मिळतो. कुबेराचं वरदहस्त उत्तर दिशेला आहे. त्या उत्तर दिशेतून पैसा येतो आणि जो ठेवला जातो तो दक्षिण दिशेला. तर दक्षिण दिशेला खिडकी नसावी, दक्षिण दिशेला भक्कम उंच भिंत असावी, जाड भिंत असावी, दक्षिण दिशेला जास्त जडत्व असावं. त्यामुळे पैसा टिकायला सुरुवात होऊन जातो. आता पैसे टिकण्यासाठी हे साधे सोपे जे उपाय आहेत त्यामध्ये मी अजून एक तुम्हाला उपाय सांगतोय की यामध्ये दक्षिण दिशा जी आहे त्या दक्षिण दिशेला जर दोष असेल तर पैसे टिकत नाहीत. उत्तर दिशेतून येणारा पैसा दक्षिणेमध्ये स्थिर राहतो. आणि त्याला स्थिर राहण्याच्या दृष्टीने काय करायचं मी तुम्हाला सांगतो. एक साधा सोपा उपाय आहे. तुमच्या घरामध्ये जर छोटंसं तांब्याची डिश म्हणजे हे ताम्हण जर असेल तर असं ताम्हण तुम्ही आणा. बहुतेक मोठं असतं पण असं ताम्हण ह्या साईजचं साधारणतः एवढं ताम्हण तुम्ही तुमच्या विकत आणा आणि त्यामध्ये 5 रुपयाचे 21 किंवा 51 डॉलर हे ठेवा. आणि हे ठेवून याची दररोज देवघरामध्ये पूजा केली पाहिजे. हे जे तांब्याची डिश ताम्हण आहे हे ताम्हण या पद्धतीचं आहे. या ताम्हण बाजारात कुठेही मिळतं. आणायचं आणि त्याच्यामध्ये 5 रुपयाचे 51 कॉईन तुम्ही ठेवायचे आहेत आणि धनाची रास ठेवल्याप्रमाणे त्याची दररोज पूजा करायची. दररोज धुवायची गरज नाही. एकदा गंध लावून दररोज फक्त फूल वाहू शकता आणि फूल वाहताना महालक्ष्मीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. यामुळे काय होतं की हा माझा स्वतः संशोधित केलेला उपाय आहे. हे ज्या ज्या घरामध्ये केलेले त्या घरामध्ये सेव्हिंग्स वाढायला सुरुवात होतात. त्याचं कारण काय, आपण लक्ष्मीची दररोज पूजा करतो. देवघरात टाक असतो, मूर्ती असतो, फोटो असतो, पण जी लक्ष्मी आपण दररोज वापरतोय त्याची पूजा फक्त लक्ष्मी पूजनाला होते. जर लक्ष्मीचं पूजन केल्यानंतर या नोटांचं पूजन केल्यानंतर वर्षभरात एकदा पुढचं वर्ष इतकं चांगलं जातं तर दररोज आपण ह्या नोटांची पैशाची जर पूजा